नमस्कार, आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी। तर इथे मी सगळे मशरूम धुवून घेत आहे। सगळ्या मशरूम वरची माती काढून घ्यायची आहे। चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर आपल्याला चॉपिंग पॅड वरती ठेवून घ्यायचे आणि मग त्याचे दोन भाग करायचे आहेत। इथे मी सगळ्या मशरूमचे भाग करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला सामग्री दाखवते। कढीपत्ता, लसूण, कांदे, अद्रक, शिमला मिरची आणि मशरूम, कोथिंबीर, मिरच्या हे सगळी सामग्री घेतलेली आहे। कढई तापत ठेवायची आहे, त्यात तेल टाकायचे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे। मग त्यात आपल्याला खोबरं टाकायचं आहे। मग आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याचे पाने आणि मग मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरचीला चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं आहे। मग आपल्याला 3 वेलदोडे टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि मग तमालपत्राचे 2 पाने टाकून घ्यायचे आहेत। मस्तपैकी फ्राय करून घेऊयात। मग आपल्याला 3 काळी मिरी टाकून घ्यायची आहेत आणि आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत सगळं फ्राय करून घ्यायचंय। मग 3 मी इथे लवंगा टाकलेले आहेत। तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ऍड करायचंय आणि मग झाकण ठेवायचंय। झाकण ठेवल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही किती मस्त शिजलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। एका भांड्यात आपण हे जी पेस्ट आहे ती काढून घेऊयात। आता आपल्याला जी प्युरी बनवायची आहे, मग मिक्सरच्या भांड्यात हे सगळं सामग्री टाकून घेऊयात। मस्तपैकी आपली इथे प्युरी बनवून तयार झालेली आहे आणि रंगही चांगला आलेला आहे आणि आपली प्युरी घट्ट व्हायला पाहिजे। आता इकडे तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यात टाकले आहे शिमला मिरची आणि आपल्याला शिमला मिरची सोबत मशरूम फ्राय करून घ्यायचे। मस्तपैकी या दोन्ही गोष्टींना फ्राय करून घेऊयात। गोल्डन ब्राउन झालेले आहे इकडे माझे मशरूम आणि शिमला मिरची। आता काढून घेऊयात आपण एका भांड्यात। तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे कढईमध्ये। आता आपण शिमला मिरची आणि मशरूम काढून घेऊयात। आता राहिलेल्या तेलात आपल्याला मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि प्युरी वतून घ्यायची आहे। मस्तपैकी स्टर करून घ्यायचं आहे। मस्तपैकी स्टर करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आणि आपल्याला मसाले ऍड करायचे आहे। पहिले मिरची पावडर टाकून घेऊयात 1 चमचा। 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा धने-जिरे पावडर, 1 चमचा काळा मसाला आणि आपल्याला शिमला मिरची आणि मशरूम टाकून घ्यायची आहेत आपल्या प्युरीमध्ये। मिक्स करून घेऊयात प्युरीमध्ये। एकदम स्टर करायचं आहे। चांगल्या प्रकारे मशरूमला प्युरी लागून घ्यायची आहे। आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे भाजी शिजवायला। तेल सुटलेलं आहे भाजीला आणि वासही येतोय। हे बघा सगळ्या बाजूनी तेल सुटलेलं आहे। आपण पाणी टाकून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात जेव्हा आपण प्युरी बनवली त्याच भांड्यात आपल्याला पाणी टाकून गरम करून आपल्या कढईमध्ये टाकायचंय। परत मिक्स करायचंय, नाहीतर थोडंसं घट्ट आणि पाणी वेगळं होईल, म्हणून तसं नाही करायचंय। आपल्याला पाण्यासोबत शिजवून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय। सगळी प्युरी आपल्याला पाण्यासोबत मिक्स केलेली आहे।
शिजून घेतलेलं आहे मी 10 ते 15 मिनटं आणि मस्त वाफवून घेतलेले आहे. मस्त असा वास येतोय आणि जे पाणी आहे ते एकदम पाणी नाही लागत, ते घट्टही झालेली आहे आपली भाजी. आपल्याला हातात कस्तुरी मेथी घेऊन चोळून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे चोळून घेऊयात. आता आपण तीच कस्तुरी मेथी भाजीत टाकून घेऊयात. कस्तुरी मेथीचा चांगला फ्लेवर येईल आपल्या भाजीला आणि वरतून कोथिंबीरही टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आपली भाजी. जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच चवीलाही खूप टेस्टी आणि सुंदर आहे. आपण एका भांड्यात भाजी काढून घेऊयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.